मंडळी, पांडुरंगाच्या बाजूला रुक्मिणी उभी आहे म्हणून भक्त निश्चिंत असतात आणि घराच्या दाराला बायको उभी असते म्हणून नवरा निर्धास्त असतो. हीच खरी भक्ती आणि हेच खरं वैवाहिक प्रेम असतं. एक पुरुष सक्सेस होतो ना, तेव्हा पाठीवर थाप देणारे अनेक येत असतात, पण त्याच्या यशाची खरी भागीदार तीच होत असते, म्हणजे त्याची बायको. कारण नवऱ्याच्या पडत्या काळामध्ये त्याची बायकोच त्याची साथीदार असते. कारण वाईट वेळेत कधीच साथ न देणारे लोक आहेत ना, वेळ निघून गेल्यावर काय म्हणतात माहितीये का, मला सांगायचं ना मी आलो असतो. असतात असे काही नमुने की जे मदतीचं ढोंग करतात आणि गाव मेल्यावर सरपंच व्हायला येतात. बघा आता, त्यामुळे ना आपण कोणाच्या अभावाने जगायचं ना कोणाच्या प्रभावामुळे. जिंदगी आपली ना बस आम्ही आमच्या स्वभावाने जगायचं, असंच करायचं आणि पुढे चालत राहायचं. नमस्कार मंडळी, मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज संध्याकाळी व्हिडिओ स्टार्ट केला आहे मी आणि हे सनसेट व्हायला लागले आता. तर संध्याकाळी सूर्य मावळतीच्या वेळेस वातावरण पाहण्यासारखं असतं, खूप छान असतं. तर पक्षी चाललेत आता घरट्याकडं बसायला आणि थंडी खूप वाढली बरं का. आमच्या इकडे अहिल्यानगरमध्ये तर एवढी थंडी वाढली काय सांगायचं, सकाळी तर बाहेर येणं शक्यच नाही. तर संध्याकाळी आता हळूहळू थंडी वाढायलाच लागली. दिवसभर म्हणजे ऊन असतं ना, त्यामुळे काय नाही वाटत, पण सकाळ संध्याकाळ खूप थंडी असती. वातावरण दाखवते मी आमच्या इकडं आता तुम्हाला. तर सूर्य मावळायला चाललाय, लालिमा पसरायला लागली सगळीकडं. आणि हे आपल्या चाफ्याला किती फुलं येतात बरं का. म्हणजे पानं कमी एवढे त्याला कळ्या आणि फुलं असतात. आणि सकाळ संध्याकाळ अशी इकडे लोक फिरायला येतात ना, फिरल्यानंतर थोडंसं थकतात आणि मग निवांत येऊन बसतात. हे ते काका आणि ते नसतात ना, रोज इकडे फिरायला येतात. आता मावशीन त्या होत्या, त्या पण गेल्या. आणि हे इकडं तुरीचं शेत आहे बरं का. आणि पलीकडं ऊस आहे, त्यानंतर हरभरा आहे, ज्वारी आहे, असे शेत आहेत इकडं. शेळ्या, त्यानंतर म्हशी, गाई असं इकडं चरायला येतात. अजून थंडी चालू आहे, थोडं थोडं गवत आहे, तोपर्यंत येतात इकडं चरायला. उन्हाळ्यामध्ये पूर्ण बंद होतात मग, कारण चरायलाच नसतं त्यांना काही, नाही का. जनावर कसे घराकडे चाललेत आता. संध्याकाळचं पक्षी जातात त्यांच्या घरट्याकडे बसायला. सगळे असे पक्षी दिसतात आकाशामध्ये आणि जनावर पण चाललेत आता घराकडं. तर असं सकाळ संध्याकाळ टेरेसवरती आल्यावर छान वाटतं. सकाळी आता टेरेसवरती येणं काही शक्य होत नाही, कारण जास्त थंडी वाढली, त्यामुळं मग ते फिरणं सुद्धा बंद केलं मी इतक्यात. आता खूप थंडी असती आणि मग संध्याकाळचं थोडंफार फिरते, 1-2 चक्रा मी, आणि मग टेरेसवरती थोडासा टाइमपास करते. संध्याकाळी सूर्य मावळतीच्या वेळेस एवढी काय थंडी नसती. आता सूर्य मावळल्यानंतर मग जास्त थंडी सुरू होती. तर झाडांची पानं सुद्धा खूप म्हणजे गळतात बरं का आता थंडीमुळं, पिवळे पडतात आणि गळतात. तर आपली गुलाबाची फुलवारी हे मस्त फुलं फुललेत बरं का आता. तर हे तर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये कटिंग केली होती ना, तर आता ते छान फुटलेत आणि मस्त फुलं यायला लागलेत. तर हे बटन गुलाब आहे ना, त्याला खूप फुलं असतात, बाकीचे मोठले आहेत. तर हे बटन गुलाब किंवा याला काश्मीरी गुलाब पण म्हणतात बरं का. एवढ्या कळ्या असतात त्याला, एवढे फुलं असतात की बास. आणि हे दुसरं पिंक कलरचं फुल. तर हे मोठाले फुलं आहेत बरं का. याला पण भरपूर कळ्या आल्यात आता आणि फुलं पण आलेत. हे आणि याला फुलं येऊन गेलेत, पुन्हा याची कटिंग केली, याला कळ्या आल्यात. तर फुलं येऊन गेले ना, पुन्हा कटिंग करायची असते, ते पुन्हा फुटतात. आणि हे आपले कॉइन प्लांट कसले भारी वाटतात. तर असे कलरचे डबे होते ना, याच्यामध्ये पण मी कॉइन प्लांट लावलेत ना. हे बापरे, तर असं गच्च भरलं एकदम. हे कसलं भारी वाटतंय ना. थोड्या जरी मुळ्या टाकून दिल्या ना त्या छोट्याशा डब्यामध्ये, ते गच्च भरतं एकदम. हे मला वाटतं लाईटीच्या फिटिंगवाल्यांनी ही काहीतरी क्लिप ठेवली इथं. आणि हे जुने कॉइन प्लांट झाले ना, असे कटिंगला येतात बरं का. हे पण तुम्हाला सांगते मी, याला असे फुलं येतात, छोटे छोटे तुरे येतात आणि पानं असे पिवळे पडायला लागलेत. आता याची पूर्ण कटिंग करून टाकायची आणि मग हे पुन्हा हिरवगार होईल बरं का. तर हे दोन्ही पण कटिंगला आलेत आणि हे माठातलं आहे ना, हे सुद्धा कटिंगला आलं. हे तर याचे सुद्धा कटिंग करावं लागते. तर बदल हा प्रकृतीचा नियम आहे ना, त्यामुळं ते बदल करावाच लागतं. म्हणजे हे जे जुने पानं आहेत ते कापून टाकायचे आणि पुन्हा ते नवती फुटती त्याला. तर आता उद्या कापण मी याला.
तर हे पा राजू आलाय कामावरून आणि डायरेक्ट वर आलाय. मग कसा गेला दिवस? बरा गेला. बरा गेला दिवस. चला आंघोळ करायची असणार अजून ना. कामावरून आलाय तो, आंघोळ करून आता चहा पाणी घेईन, फ्रेश होईन. दाजी गेले अकोल्याला ड्युटी. तर रात्री मला वाटतं 10:30 वाजले होते त्यांना कोपरगावरून यायला. कोपरगावरून आले ते, नाही उशीर झालता आहे ना, 11 वाजले होते ना. तर फौजी साहेबांना कोपरगाववरून यायला 11 वाजले होते. रात्री 11 वाजता आलेत. खूप थकले होते, 2 दिवस तिकडे ड्युटीला होते ते. आल्यानंतर रात्री आराम केला आणि सकाळी पुन्हा त्यांना कॉल आला, लगेच अकोल्याला गेलेत. सकाळी उठले आणि पुन्हा ड्युटीवर गेलेत. तर असं होतं कधी कधी ना त्यांना अजिबात वेळ मिळत नाही. राजू सुद्धा घरी नसतो 8 दिवस, फक्त तो रविवारी घरी असतो. मग तो आपलं जेवढं होईल ना त्याच्याच्यानी तेवढं तो झाडांचं बघतो. काल सुट्टी होती ना, त्यांनी सगळ्या झाडांना खत पाणी घातलं. आणि मला तर घरातलं बाकीचं पाहताच जातं. घरातले कामं, त्यानंतर व्हिडिओ शूट, त्यानंतर आपलं व्हिडिओ एडिटिंग, घरातलं काय थोडं कामं असतं का, भरपूर कामं असतात. आणि हे आपल्या घरासमोरच हे पा मोठी बिल्डिंग झाली बरं का. तर त्याचं काम आता उरकतच आले मला वाटतं. सगळं प्लास्टर झालंय, प्लंबिंगचं काम झालंय. हे पा पाईप वगैरे लागलेत आता, आणि अजून कलर वगैरे काहीतरी राहिलंय. आणि फरच्यांचा आतमध्ये आवाज येतो खरखर, नाही का, फरच्यांचं काम चालू असेल. आणि इकडं पण आता 2 कामं चालू झालेत बरं का. हे पा इथे एक काम चालू झालंय. हे पा इथे एक काम चालू झालंय आणि हे इथे एक काम चालू झालंय. आणि आमच्या समोर आहे ना, ह्या कामाच्या पलीकडं ही कार्मेल शाळा आहे बरं का. तर लिंक रोडला ही कार्मेल शाळा आहे. आणि हे इथं काम ह्या बंगल्याचं झालंय, पण राहायला कोणी आलं नाही अजून. आणि हे आपल्या इकडं पलीकडं पण मोठ्या बिल्डिंगचं काम झालंय, पण त्याला कलर नाही अजून, आणि राहायला पण अजून आलं नाही तिथं कोणी. आणि फौजी साहेब आलेत बरं का. हे पा आले. मला 1-1.5 तासापूर्वी फोन आला होता, म्हणले मी 1-1.5 तासात येतोय. हे पा फौजी साहेब आले. हे पा झाडामुळे पलीकडे दिसत नाही. फौजी साहेब आले तुम्ही? आम्ही आहेत काहीतरी करतोय. हो आताच आलाय. आता काय इथं होता? वरती आले. या पटकन या, थंडी वाजायला लागली परत. तर फौजी साहेब हे पा ड्युटीवरून आले आणि मी टेरेसवरती, त्यांनी मला पाहिलं टेरेसवरती, लगेच म्हणले मी आलो वरती. म्हणजे कपडे चेंज नाही करणार आता, काहीच नाही, फ्रेश नाही होणार, पाणी नाही पिणार, पहिलं टेरेसवरती येणार ते झाडांकडं. कारण त्यांना वेळच मिळाला नाही झाडं पाहायला. झाडं म्हणजे त्यांची जीवकी प्राण आहे. त्यांना झाडांकडं थोडंफार का होईना असं चक्कर मारावं लागते, पण 2-3 दिवसापासून त्यांना काही वेळच मिळाला नाही. संध्याकाळ झाली आता, मला वाटतं 6-6:30 वाजत आले असतील काहीतरी. सूर्य मावळतीला गेला. तर आपले इथं असे झाडं हे पा कसे पिवळे पडलेत. हे पा तर याची कटिंग करावं लागते, म्हणजे ते छान फुटतं. आणि हे पा थंडी जास्त सुटली ना, त्यामुळं आता संध्याकाळचं चूल सुद्धा पेटायला होईना बरं का. थंडी वाजते जास्त, है ना. जास्त थंडी सुटली एवढ्यात ना. खत घातलं. हे पा बायकोला भेटायचं पण नाही, लगेच ते झाडं पाहिजेत. कसे झाडं बघून दे मला. बघा आता राजू कस काय झाड खत घातलं पा. अयो काल त्याने सगळ्या झाडांना खत घातलंय. ते बोलतोय फौजी साहेबांना की कसं काय खत घातलंय तुम्ही, पहा चेक करून. तो रात्रीच म्हणत होता दाजी सगळ्या झाडांना मी खत घातलंय, चेक करा. पण त्यांना वेळच मिळाला नाही. ते तरी काय करते, हा ना. खतरनाक काम केलं. याला नाही फक्त ते उपटला ते दिवशी म्हणजे त्याला नको, म्हणजे वरून टाकलंय त्याला. हे नको करू म्हणजे. बापरे, मेवणीची आज वाहवाई चालू आहे बरं का. लय भारी काम केलं म्हणते तू. त्यांच्या झाडांना खत घातलं ना. हा का. हात अवघडला माझा फोननी.
हा शाबास. शाबास. राजू शेठ शाबास. शाबास. हे पा इथं कोण येडा हा कोणतरी होतं. आकाश आहे का? राजू आता हे वरचे हे आहेत ना. ए राजू खत घालायचंय का? हा. आता त्याला आता नाही वेळ, रविवारी वेळ असतोय. रविवारीच करायचं. रविवारी त्याला वेळ मिळेल ना तेव्हा तो करण मग. हम्म. संध्याकाळी त्याला यायला उशीर होतो. हे आणि याच्यात तू लावलं नाही दुसरं. हा ते भैयांकडून नव्हतं आणलं का आपण त्याशी गेलतो हम्म. ते झाड लावलंय. हे पा जे हँगिंग बकेट आहे ना याच्यामध्ये आपण त्याशी गेलतो ना तिथून आणले. फुटले पण ते छान आहे ना. हम्म. फुटलेत तर का ते पण चांगलं टाव करलंय. 2-3 ठिकाणी लावलं तुम्ही ते. आता अंधार पडायला लागला होता ना तर टेरेसवरच्या सगळ्या लाईटी लावल्या आणि लाईटीमध्ये असे झाडं मस्त चमकत होते की बास. तर तुम्ही बघू शकता कसलं भारी वाटतेत ना झाडं फुलं. आणि आपण हे डब्यामध्ये लावलेले कॉईन प्लांट हे तर एवढे भारी वाटतेत की बास. पण त्यांना ना ऊन अजिबात सहन होत नाही. असे सावलीला ठेवावं लागते ते. आणि कलरवाले भैया आहेत ना त्यांनी हे 1-1 लिटरचे कलरचे डबे दिले होते. तर त्यांना मी कलर लावला आणि त्याच्यामध्ये मस्त कॉईन प्लांट लावले. तर एवढं भारी दिसतंय ते की बास. आणि जास्वंदीला हे फुल उमललं होतं तर ते तर एवढं भारी ना असं आतमध्ये लाल साईडने पिवळं चालले आता टेरेसवरून. आणि हे पा हा तवा भाकरी केलेला चुलीवर तर तो घासायला चालवलाय खाली. आता वरती राहिला होता तसाच. फौजी साहेब आलेत तर त्यांना आता चहा पाणी करते. चला तर टेरेसवरून खाली आलो आम्ही. चहा केला मी. सगळ्यांनी एकदा चहा घेतला. त्यानंतर मी भाजी केली सगळ्यात आधी. एकीकडे भाजी शिजते आता गॅसवरती आणि दुसऱ्या गॅसवरती मी आता पीठ मळून चपात्या करायला लागले. आणि डोक्यामध्ये टोपी घातली फौजी साहेबांनी माझ्या. कारण मी दुपारी उशिरा कलर केले होते ना केस तर उशिरा डोकं धुतल्यामुळं ते व्यवस्थित सुकलंच नाही. जरा थंडच होतं. तर फौजी साहेब काय बोलले सर्दी होईल तुला त्यामुळे तू डोक्यात आता टोपी घाल म्हणजे डोकं गरम राहील आणि तुला सर्दी होणार नाही. त्यामुळे डोक्यात टोपी घातली होती. आणि आता भाजी पण शिजत आली होती. चपात्या झाल्या की मग सगळे जेवण करू. त्यानंतर बाकीचे आराम करतील. पण मग मला 2 दिवसाच्या कमेंटचे रिप्लाय बाकी होते ना तर कमेंटचे रिप्लाय पण द्यायचे होते. आणि हे दुसऱ्या दिवशी सकाळचं शूट घेतलं होतं मी. तर सकाळी थोडंसं ऊन आलं ना लगेच फौजी साहेब लागले कामाला. तर ह्या झाडांची कटिंग करायची होती कारण हे एवढे झाडं वाढले होते ना त्यामुळं पलीकडला कॅमेरा आहे ना तो झाडांच्या फांद्यामुळं झाकला गेला होता आणि कॅमेरे व्यवस्थित दिसतच नव्हते. त्यामुळं फौजी साहेब बोलले मी आता हे झाडं जास्तच वाढलेत थोडीशी कटिंग करतो. वरती जी वायर आहे ना आपली मीटरची तर त्याला चिटकायला गेलंय तर त्याची पण थोडीशी कटिंग करतो म्हणले फौजी साहेब. ज्या मोठ्याला फांद्या आहेत ना पारिजातकच्या त्याच कट करा बरं का. हे पा हे पांढरी जास्वंदी लाल जास्वंदी किती वरती फुलं येतं. हात पण नाही पुरत आता. थोड्या दिवस सुनं वाटतं बरं कटिंग केल्यावर पण ते फुटतं नाही का 15-20 दिवसात. आहे ना जी. हा ना एकसारखं कट करा ना कुठून पण नका करू ना. लेस मोठ्याला फांद्या झाल्यात ना. तू वेल तर काय हा तू नका कट करू. हा तो त्याला तिकडे घालून द्या. जाड झाली ना कोयता आणू का? हा मग खुकरीच ना मग धरा. या खुकरीने कापा आणि त्यानंतर मग एकसारखं कटरनी करा नाही का. म्हणजे त्या पलीकडल्या जास्वंदीने कॅमेरे सगळे झाकून गेलेत काही दिसत नाही. हे पा फौजी साहेबांनी जास्वंदी आता पूर्ण कट केली भिंतीपर्यंत. ती 15-20 दिवसात फुटली ना भारी दिसन मग. करा तिथूनच कट. वेलाला जापा बरं का दुसरा वेल गेलेला आहे त्याच्यात. आता तुम्ही ज्या जास्वंदी कट केलेत ना त्याच्याच लेवलनी कट करा सगळं म्हणजे त्याची खोडं तरी मजबूत होतील नाही का.
ते चांदणीचे फुलं वरती गेले ते तोडता पण येत नाही. ते अजून थोडं मजबूत होईल माहिती आहे. चांदणीच्या फुलाला दुसरं नाव काय माहिती का? तगर. दगड हो, तगराची फुलं देवाला चालतात ना. हिंदी नाव आहे का मराठी नाव आहे? माहित नाही मला. आपण साध्या भाषेमध्ये नाही का चांदणीचं झाड म्हणतो, पण त्याला तगर म्हणतात. तगराची वेणी, त्या कळ्यांची वेणी खूप भारी होती फुलं देवाला. पण ते वरती गेले होते ते तोडताच येत नव्हते फुलं. ओके. हांजी, सुनं सुनं वाटायला लागलं. अरे 8 दिवसात धंदे. हा ना, ते पाना फुलं किती वर गेले ते तोडताच येत नव्हते. एवढे मोठे फळं आहेत त्याचे. हळू 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 तो कॅमेरा, सगळे कॅमेरा एकदा पुसून घ्या बरं आज तुम्ही. लयच धूळ बसली त्याच्यावर, काही व्यवस्थित असं क्लिअर दिसत नाही, नाही का? हा, जाईल ना हळू. त्या कटने थोडं होणार आहे हो. काय म्हणले अंगत त्यो? हा, मोगरा कट करा तो, कारण लयच असा अस्त व्यस्त झाल्यासारखं झालाय, त्याला शेपच राहिलं नाही. अंग असं फुटन चट. फक्त वरची जी फांदी गेलेली ती नका कट करू. हे सगळं कट करायचं. हा, ते बघा ना पाखरांचे किती घरटे आहेत, ते पिल्ल म्हणजे उडून गेलेले आहेत. मग ते सगळं गवतच गवत झाले त्याच्यात, ते बघा ना. अंग असं बघा बरं, कुणी कल उमलंय ते व्यवस्थित पण दिसलं पाहिजे. जरा पाणी मारायला लागली ना तुम्ही, जरा झाड धुवून काढे जा बरं, किती धूळ बसली त्याच्यावर. हा रस्ता मोकळा करा तुम्ही आता, यायला जायला जागा नाही राहिली. वरच नका कट करू, फक्त रोड मधलं, नाही का? हे पा फुलं खाली गळलेले कसं होतंय हे. हे वर्षी लयच थंडी पडली का? मागच्या वर्षी नव्हती. एवढी नव्हती. वरचे राहू दे, फक्त इकडलं अलीकडलं कट करा, म्हणजे जास्वंदीचे फुलं भेटत जाते ना. तर तुम्ही सगळंच कट करा, म्हणजे फुलंच नाही भेटू द्या मला. वरमाई व्हायला टाइम आहे अजून. हा ना, नाही हो, टाइम आहे अजून. लवकरच वरमाई करायचं मला. नाही नाही, इतकं लवकर नका करू, पोरांना शिकू द्या अजून. फुलं राहू द्या ना, फुलं नाहीत ना. ती आली का मग याला कट. हा, तिकडल्या फुटल्या ना मग याला कट करू, कारण थोडेफार फुलं लागतात ना. सगळ्या संघाच कापल्या तर मग फुलं राहतात का तरी. हंग असं फक्त रोड मधलं कापा, म्हणजे जाता येता आलं पाहिजे, नाही का? लिंब आले बर का. हे पान लिंब, हे पा लिंब आलेत. जास्वंदी ना अशा रोडमध्ये येत होत्या, तर फौजी साहेबांनी जरा कट केल्यात, म्हणजे जायला यायला जागा राहीन. आणि हे जे मोगरा आहे ना, आपला कागडा, त्यानंतर बँगलोर कुंदा, तर हे मोगऱ्याची झाडं त्यांनी थोडेसे कट केलेत. हेच वारं सुटलं. हा का? तर झाडांचं सगळं मेंटेनन्स झाल्यानंतर झाडून जुडून घेतलं, सगळं बाहेरचं व्यवस्थित केलं. घरामध्ये भरपूर कामं राहिलेले होते ते आवरले. त्यानंतर संध्याकाळचं डायरेक्ट शूट घेते मी थोडंसं आता. तर माझ्या भाचीबाई गेल्या होत्या आगडगावला कांद्याचं रोप घ्यायला. त्यांच्याकडे 2-3 मोठ्या गोण्या होत्या ना, त्यांना आणताच येत नव्हत्या. मग त्यांनी फोन केला, मामा मला घ्यायला या. फौजी साहेब गेले त्यांना घ्यायला. मग फौजी साहेब त्यांना घेऊन आले आणि जाता जाता म्हणले आता चहा घेऊ आपण. आणि त्यानंतर मग फौजी साहेब त्यांच्या गावाला त्यांना सोडायला जाणार होते, पिंपळगावला. तर चला, आजचा छोटासा व्हिडिओ मी इथं सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जाता येईल. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.